महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे। अकलूजचे मोहिते पाटील लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे। उद्या मुंबईत या संदर्भात बैठक होणार आहे। त्यानंतर पुढील 4 दिवसांमध्ये अधिकृत प्रवेश होणार आहे। दरम्यान जयसिंह मोहिते पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्येच राहणार आहेत। बाकी सर्व मोहिते पाटील परिवार पुन्हा शरद पवार यांच्याकडे परत जाणार असल्याचं जयसिंह मोहिते पाटील म्हणाले। माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी न दिल्यामुळे मोहिते पाटील कुटुंब नाराज आहे। माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपनं पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे या मतदारसंघात मोहिते पाटील समर्थक आक्रमक झालेले आहेत। कोणत्याही स्थितीत लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत, तर काही कार्यकर्ते मोहिते पाटलांनी तुतारीच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी करत आहेत। त्यामुळे मोहिते पाटील लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघात जर रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील अशी लढत झाली तर ही लढत तुल्यबळ होणार असल्याचं बोललं जात आहे। कारण 2019च्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांनी रणजितसिंह निंबाळकरांना माळशिरस तालुक्यातून 1 लाखांहून अधिक मताधिक्य दिलं होतं। त्यामुळे या मतदारसंघात मोहिते पाटील यांची देखील चांगली ताकद आहे। तर दुसरीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागे माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला, मानखटाव या तालुक्यांचे आमदार आहेत। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।